श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आता पुन्हा आज तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे, तो म्हणजे वसुबारस. यामुळे प्रत्येक घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आणि बघा, आता या वसुबारसच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणते उपाय केले तर निश्चित आपल्याला त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर दिसून येतो. त्यामुळे हा दिवस चुकवायचा नाही. या दिवसापासून सलग 5 ते 6 दिवस आपल्याला काही सोपे सोपे उपाय व सेवा करायच्या आहेत. आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तेव्हा त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं. तर उद्या वसुबारस आहे. उद्या आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यासोबत काय सेवा करायच्या आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पण वसुबारसाची पूजा कशी करायची असेल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता बघा, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आता बघा, उद्या वसुबारस आहे म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस आहे. म्हणून उद्यापासून आपल्याला दिवाळीपर्यंत म्हणजे भाऊबीजेपर्यंत जे काही दिवाळीचे हे 4-5 सण असतात त्या दिवसांपर्यंत दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे. जिथं पूजा साहित्य मिळत असेल तिथं आपल्याला पंचगव्य हे मिळत असतं. जे तुमच्याकडं असलं तरी चालेल, तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल. पण ज्या दिवशी दिवाळी ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी आवर्जून घ्यावा. म्हणजेच काय तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य थोडं थोडं टाकायचं आहे. त्यानं आपलं आरोग्यविषयक जी काही तक्रार असेल तरीही दूर होते. मानसिक अडचणी असतील किंवा शारीरिक बाधा असेल, नकारात्मक शक्ती असेल किंवा जे आपल्या शरीरावर किंवा शरीरामध्ये असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळं आवर्जून पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या घरी वसुबारसाची पूजा मांडणी करायची आहे. तर तुमच्याकडं धातूची, कोणत्याही धातूची तुमच्याकडं मूर्ती असेल तरी तिची पूजा करायची आहे. पण जिवंत गाय वासरू जर तुमच्या आजूबाजूला जर कुठं असेल, गोशाळा असेल तर तिथे जाऊन आवर्जून त्यांची पूजा करा. गाई वासरासोबतच पूजा करण्यासोबत उद्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळं आवर्जून ती गोष्ट करा. तुम्ही त्याच ठिकाणी आहात. आता बरेच वेळा आपण गाय असेल तिथे जातो तेव्हा हिरवा चारा, वैरण वगैरे घेऊन जातो. पण आवर्जून तुम्ही जर गाईला ही वस्तू जर खाऊ घातलीत तर आपल्या दोन्ही उंजरीने खाऊ घालायचं आहे. त्यामुळे त्या गाईची किंवा त्या वासराची जी जीभ आहे ती आपल्या हाताला लागणार आहे. जेव्हा असं होतं तेव्हा आपलं दुर्भाग्यरेषा किंवा जे काही आपलं दुर्भाग्य असेल तर ते आपल्यापासून दूर जातं आणि सौभाग्य मिळतं. म्हणून हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे. तुम्ही या पद्धतीनं गाईला गूळ खाऊ घालू शकता, गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकता. आता त्याच्यानंतर बघा, तर तुम्हाला उद्या गाईची पूजा करायची आहे, वासराची पूजा करायची आहे. कारण मुख्य जनावर म्हटलं की काही अपघात घडू शकतो. म्हणून स्वतःचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि मगच ही जी काही सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तो तुम्ही करायचा आहे. गाईची पूजा करताना, वासराची पूजा करताना काय करायचं, गाईच्या पायावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाईच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं गाईची आणि वासराची पूजा करायची आहे. आता फार जास्त काही करण्याची गरज नाही, म्हणून आपल्याला जे काही करता येणार आहे ते आपल्याला करायचे आहे. गाईची पूजा केल्यानंतर तुम्ही वासराची पूजा करा आणि दोघांचीही भरभरून मनोभावे प्रार्थना करा. गाय म्हटलं तर 33 कोटी देवदेवतांचा तिच्या शरीरामध्ये वास असतो आणि म्हणून गाईची वसुबारसाच्या दिवशी पूजा केली जाते. जो कोणी अगदी विश्वासाने गाईची पूजा करतो त्याच्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी नांदत असते असे देखील म्हटलं जातं. तर हा जो उपाय आहे तर तो पंचगव्याचा उपाय देखील तुम्ही करा. आणि दुसरं म्हणजे गाईची पूजा जी करायची आहे तिला खाऊ घालायचं आहे. तर त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गाईची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी धूळ किंवा थोडीशी जी काही माती असेल तर ती आपल्या घरी घेऊन यायची आहे. अगदी थोडीशी घेऊन यायची आहे. खूप घेऊन यायची काही गरज नाही. एखादा चमचा किंवा 2 चमचे भरली एवढी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. आणि या मातीचं आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ती माती आणून आपल्याला ती आपल्या ज्याला आपण म्हणतो की जिथं पाय ठेवलं आहे ती माती ही अतिशय पवित्र आहे असा शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचे आहे. आणि त्यानंतर ही जी माती आहे ती आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांवर पसरवायची आहे किंवा थोडी थोडी टाकून द्यायची आहे. किंवा या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर सतत एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल, तिला कितीही दवाखाने औषध केला, उपचार केले तरीही बरं वाटत नसेल, फरक पडत नसेल, तर तिला झोपताना तिच्या उशाखाली ही माती एका पिशवीमध्ये ठेवून प्लास्टिकची
किंवा प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. आणि घरामध्ये सतत नकारात्मकता वावरत असेल किंवा नकारात्मकता असेल तर तुम्हाला ती थोडी थोडी चारही दिशांना टाकायची आहे. किंवा घरामध्ये सतत कटकटी होत असतील किंवा एखादी व्यक्ती आहे की जिच्यामध्ये तुम्हाला खूप नकारात्मक बदल दिसून येत असेल. सुरुवातीला ती व्यक्ती चांगली होती पण आता हळूहळू ती निगेटिव्ह झालेली आहे किंवा खूप विचित्र वागत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तिच्या उशाखाली अशा प्रकारे तुम्ही गाईच्या पायाखालची माती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. हा सुद्धा उपाय तुम्ही एखाद्या नक्की विश्वासपूर्वक करा. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक जे काही बदल असतील तर ते आपोआप दिसून येतो. कारण हा जो उपाय आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो. त्यामुळं त्याच्यानंतर या मातीचं काय करायचं आहे बघा, तर ती माती आपण जी घरामध्ये चारही दिशांना टाकलेली होती तर ती झाडल्यानंतर ती निघून जाणार आहे. पण दुसऱ्या दिवशी आता ती उशाखाली ठेवलेली आहे ती देखील माती आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून टाकायची आहे. अंगणामध्ये तुमच्या कोणतीही झाडे लावलेली असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ही माती टाकू शकता. किंवा अशा पद्धतीनं आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला वसुबारसाचा उपवास देखील करायचा आहे. आणि हा उपवास केल्यानंतर आपल्याला फक्त तो गवारची भाजी आणि भाकरी खाऊन किंवा बाजरीची भाकरी खाऊन सोडायचा असतो, हे लक्षात घ्या. जर तुम्ही उपवास करणार असाल तर पहिला घास गवारचा, भाजी भाकरी, बाजरीच्या भाकरीचा किंवा त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही पदार्थ खाऊ शकता. स्वयंपाक केला असेल तर तो तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीनं या उपवासाची सांगता किंवा हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. आता उद्या एकादशी देखील आहे आणि वसुबारस आहे. जर तुम्हाला वसुबारसाचा उपवास करायचा असेल आणि जर तुमची एकादशी असेल तर मग मात्र तुम्ही एकादशीचा उपवास हा तिसऱ्या दिवशी सोडायचा आहे, हेही लक्षात घ्या. पण ज्यांनी वसुबारसाचा फक्त उपवास केला असेल त्यांना उद्या रात्री उपवास सोडता येणार आहे. तर उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि वसुबारस म्हटलं तर ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्या नक्की तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. उद्यापासून आपल्या घरामध्ये काही ना काही नियम आहेत की आपला मुख्य दरवाजावर आपल्याला सकाळी शक्य होईल तितकं लवकरात उठायचं आहे. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. उद्यापासून दररोज उंबरठ्याचं हळदी लेपन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पुसायचं आहे, नवीन करायचं आहे. किंवा पहिल्या दिवसात काही चांगलं दिसते मग आपल्याला नवीन करण्याची गरज नाही, तर या 5-6 दिवसामध्ये दररोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर दारात तर आपण रांगोळी काढत असतो. या व्यतिरिक्त आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला दररोज हळदी कुंकू शुभ लाभ लिहायचा आहे आणि स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता तुम्ही प्लॅस्टिकचं स्टिकर वगैरे जर आणून चिटकवली असतील तर चांदीची आणून चिटकवली असेल तर काही हरकत नाही, ते असू द्या. पण तरीही उद्यापासून तुम्हाला सलग 5 दिवस ते काढायचेच आहेत. किंवा फक्त कुंकू जरी घेतला तरीही चालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही शुभ लाभ लिहायचा आहे. स्वस्तिकसुद्धा तुम्हाला काढायचं आहे. स्वस्तिक काढताना तुम्ही तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तशाच पद्धतीने तुम्ही स्वस्तिक काढला तरीही चालेल किंवा तुपात हळदी कुंकू दोन्ही एकत्र केलं तरीही चालेल. पण शुभ लाभ आणि स्वस्तिक हे दररोज आपल्याला मुख्य दरवाजावर काढायलाच पाहिजे. त्यावर हळदीचं लेपन झालेलं पाहिजे. त्यासोबत अंघोळीच्या पाण्यात उद्यापासून दररोज पंचगव्य हे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टींचा जर अवलंब केला तर आपण दिवाळीचे सण साजरे केले किंवा काही गोष्टी आपण गोष्टींचे नियम आपण आवर्जून पाळले तर नक्की आपला हा दिवाळीचा सण हा आनंदाचा थाटामाटात साजरा होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही जे काही सोपे उपाय आहे ते नक्की करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मग भेटू पुन्हाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.